दशांशचा लसावी घ्या. टाकली हेडलाईन बघा इकडे 0.2 0.04 यांचं काय करायचं आपल्याला लसावी काढायचं. काय करायचंय 0.2 आणि 0.04 काय करायचंय लसावी. मला सांगा इथं काय लिहितो 0.2 च्या जागी आपण 2/10 लिहितोय का बरोबर आहे का नाही. आणि इथं काय लिहितो सांगा आपण 4 जेवढे पॉईंट नंतर घर असतील तेवढ्या खाली शून्य द्यायचं. इथं पॉईंट नंतर घर किती होतं 1 म्हणून 1 शून्य दिलं. तिथं किती घर आहे ते 2 तिथे किती शून्य दिल्या 2. आपल्याला काय करायचं तुम्हाला लसावी किती सांगितले लसावी करायचं मला अंशाचा काय घ्यायचा लसावी आणि छेदाचा काय घ्यायचा बरोबर आहे का चुकीचं. लसावीचा अर्थ काय असते सांगा बरं. लसावी म्हणजे काय अशी संख्या ते दिलेल्या सर्व संख्येच्या काय पण ती कशी पाहिजे 2 आणि 4 चा लसावी किती आलं 4 आला का. मसावी म्हणजे काय असतं अशी संख्या ते दिलेल्या सर्व संख्येला काय होते भाग करते पण ती कशी पाहिजे मोठ्यात मोठी. 10 आणि 100 चा मसावी किती आला 10 आहे का नाही. 10 ने 10 ला भाग जातो 10 ने 100 ला भाग जातो आणि 4 चे 10 ला कसं लिहितो आपण 0 पॉइंट. समजतंय का नाही समजतंय ना नाही समजत. बघा इकडे आपण समजा असं असेल 0.03 आणि 0.02 याचा काय करायचं आपल्याला लसावी करायचं बरोबर आहे. तिथं काय लिहायचं सांगा बरं 3/100 आणि इथं काय लिहायचं 2/100. लसावी म्हणलं वरच्याचं काय घ्यायचं लसावी घ्यायचं आणि खालच्याचं काय घ्यायचं बरोबर आहे. 3 आणि 2 चा लसावी किती आला बरोबर आहे. 100 आणि 100 चा मसावी किती आला मसावी. मोठ्यात मोठी संख्या कुठली 100 ने 100 ला भाग जातोय 100 ने 100 ला भाग जातोय म्हणजे काय आलं 100 म्हणजे याचं काय लिहितो आपण 0.0. क्लिअर व्हायला लागलंय का घ्या बघू. पंधरा कोटी लवकर येत जावं की जरा मिथून रे मिथून कुठे आज आला नाही काय मोर येत नाही लागून जरा मी येतो उशीर ना. हो सोनाली जरा लवकर येत जावं की 11:15 वाजता निवांत येत राव. कुमार हा नुसतं हा म्हणायचं फक्त मला झालं का लिहून हा झालं का कुणाल झालं का लिहून अब्सेंट राहू नको तू समजायले ना मित्रा तुला तर मला अक्कलकोट काय प्रॉब्लेम आहे समजायला पुसून टाकू योग्य झालं का हा बघा इकडे नेक्स्ट आता समजा 0.8 आहे आणि इथं 0.06 आहे याचा काय करायचं आपल्याला लसावी. नीट समजून घ्या काय तिथे सांगा 8/10 बरोबर. का 10 लिहिलं किती करायची 1 बरोबर. तिथं काय लिहिलं 16/1000 पॉईंट नंतर किती करायची बरोबर आहे का चुकीचं. आता लसावी करायचं म्हणजे वर्षाचा काय घ्यायचा आणि छेदाचा काय घ्यायचा. 8 आणि 16च्या परात कुठली संख्या आहे 16 8 1 8 8 2 16 16 1 16 म्हणजे 8 आणि 16च्या परात कुठली संख्या आहे 16 म्हणून इथं लसावी किती झाला बरोबर आहे. मला सांगा 10 आणि 1000 ह्या दोन्ही संख्येला कुठल्या एका मोठ्या संख्येने भाग जातोय 10 ने भाग जातोय का नाही 10 ने 10 ला भाग जातोय 10 ने 1000 ला भाग जातोय म्हणजे मसावी किती आलं म्हणजे हे कसं लिहितो आपण आलं का नाही काय प्रॉब्लेम आहे का हो दादा काय प्रॉब्लेम बघा इकडे. आता मला सांगा 0.05 आणि 0.08 याचं काय करायचं आपल्याला लसावी. तिथं काय लिहायचं सांगा बरं 500 आणि इथं काय लिहायचं 8/1000 बरोबर आहे का चुकीचं. 5 आणि 8 चा आपल्याला लसावी घ्यावा लागेल आणि खालच्याचा मसावी घ्यावा लागेल. 5 आणि 8 चा लसावी काय येतो 40 आता 45 बरोबर आहे का नाही. आता 45 मसावी किती येतोय सांगा बरं 100 आणि 1000 ला कुठल्या संख्येने भाग जातोय 100 ला भाग जातोय तेव्हा काय इथं आलं 100. या शून्याला शून्य गेलं का त्याला भाग घालवत बसायचं नाही पॉईंट सारखा फक्त म्हणजे आन्सर किती आलं 0.4. काय प्रॉब्लेम आहे का समजायले
ते अरे ते सतत घरी गेला काय का रात्रभर चॅटिंगच करत बसताय तुम्ही घरी. पाहुणे एवढं उशीर कसं केलं हो? ग्राउंडवर घरी गेले ग्राउंड लवकर सुटलं नाही का? 5 म्हणून यायला वेळ झाला. समजायला ना सगळं? ठीक आहे, समजायले आनंद दादा, समजायले? हा समजायले ना? काय प्रॉब्लेम नाही. झालं का? सोडवायला देऊ का आता? बरं ठीक आहे, देतो सोडवायला. नेक्स्ट देऊ का? जरा फास्ट लिहा, मंदिरावर लिहू नका. निवांत लगाल येतं तुम्ही. झालं का? आकाश आतले एक सील तेवढं. नेक्स्ट बघा 0.009 आणि 0.18 याचं काय करायचं आपल्याला? काय लिहायचं सांगा बरं. अगोदर तुम्ही सध्या इथं काय लिहिलं? 9 भागिले 1000. इथं काय लिहिलं? 8 भागिले 18 भागिले. बरोबर आहे का चुकीचं आहे? मला सांगा 9 आणि 18चा लसागु किती आला? 18 आला. आणि 1000 आणि 100चा लसागु किती आला? 100 आला का नाही? मग याला कसं लिहायचं आपण? 0.18. बरोबर आहे का चुकीचं आहे? चला झालं का? चला नेक्स्ट घ्या अजून. बघा इकडे. हा तेव्हा सोडवायला घ्या बरं. तोंडी सोडा वागवत 0.014 आणि 0.07 याचा काय करायचं आपल्याला? लसावी करायचं. आणि करा लवकर. 0.014 आणि 0.07 याचा काय करायचं आहे? लसावी करायचं आहे. काढा बरं. 0.14 बरोबर आहे. 0.14 आले का? तिथं काय लिहिलं सांगा? 14 भागिले 1000. आणि इथं काय लिहिलं? 7 भागिले 100. लसावी म्हणजे वरच्याचा काय घ्यायचा? लसावी. 14 आणि 7चा लसावी किती आला? आणि मसावी काय आला? बरोबर आहे का? 14 भागिले 100 म्हणजे आन्सर किती आलं? 0.14. क्लिअर झालं? आता मसावी शिकूया. हे क्लिअर झालं का? अजून एक 3-4 याचं घेऊ वाटलं तर. तिथं 2च दिले ते बघा. समजा 0.02 4 0.6 0.8 याचा काय करायचं आपल्याला? लसावी. बरोबर. तिथं काय लिहिलं सांगा बरं? 2 भागिले. बरोबर आहे. तिथं काय लिहिलं? 4/1. खाली काय नाही म्हणजे 4/1च लिहिणार की आपण. बघा लक्ष द्या इकडे. हे बघा लक्ष द्या. इथं काय लिहिलं सांगा बरं? 6/10. आणि इथं काय लिहिलं? 8/. बरोबर आहे का तुम्ही? ते मला सांगा लसावी म्हणजे वर्धेचा काय घ्यायचा? लसावी. छेदाचा काय घ्यायचा? 2 4 6 8 याचा लसावी किती आला? 24 आला का? हे 24. यांचा मसावी काय येणार आहे सांगा बरं? 100 1 10 आणि 10 ला एका संख्येने भाग केला पाहिजे. 1 आहे इथं. 1 ला 10 ने भाग जातोय का? म्हणजे यांचा मसावी किती आला? म्हणजे आन्सर किती आलं? संपलं. क्लिअर व्हायला लागले? या नेक्स्ट सेकंड लक्ष द्या पेपरला. सागर समजायले ना? रेल्वे तुम्ही समजायले ना? हा प्रवीण दादा तुम्हाला समजायले मॅडम? हा दादा समजायले? सर लक्ष सोडवायला देऊ काय?
या सोडवायला जरा फास्ट लिहून घेत जावा. या थोडं 0.8 0.16 आणि 0.48 याचा लसावी काढायचा आपल्याला. शिस्तीत सोडवा. 0.8 0.16 आणि 0.48 याचा लसावी काढायचा आपल्याला. 4 पॉइंट मस्त बघ. 4.8 आले. तुमचं किती आले? 4.8 4.8 सगळ्यांचे 4.8 आले का? मस्त. 4.8 आले. कोणाला आले का? राठोड आले सगळ्यांचं. बघूया का? इथं काय लिहिलं सांगा? 8 छेद इथं काय लिहिलं? 16 छेद 100. इथं काय लिहिलं? 48 छेद 100. लसावी काढायचं म्हणजे वरच्याचं काय घ्यायचं आणि छेदाचं काय घ्यायचं? 8 16 आणि 48 याचा लसावी काय येणार आहे? 48. याचा मसावी काय येणार आहे? बारकी संख्या घ्यायची. बारकी संख्या कुठली? म्हणजे आन्सर काय आला? 4.8. क्लिअर झालं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम? आता वर येईल दशांश मसावी. दशांश मसावी. दशांश मसावी. चला लक्ष देतात. दोन गणित समजून घ्या पहिल्यांदा. समजा 0.2 0.04 यांचं आपल्याला काय करायचंय? मसावी. मेथड बदलायचं नाही ऍज इथं काय लिहायचं सांगा बघ. 2/10. इथं काय लिहिलं? बरोबर आहे का चुकीचं आहे? 2/10 4/100. मसावी काढायचं म्हणजे वरच्याचा काय घ्यायचा? मसावी आणि छेदाचा काय घ्यायचा? बरोबर आहे. आता 2 आणि 4 चा मसावी काय येतोय? 2 येतो का नाही? कुठल्या संख्येने 2 आणि 4 चा भाग जातो? 2 ने जातोय. बे दुनी म्हणजे 2 आला. आणि ह्या दोघांचा लसावी किती आला? लसावी 10 आणि 100 च्या बाहेर कुठली संख्या आहे? 100 आहे ना. म्हणजे इथं काय आलं? 100. आन्सर काय आलं मग? 0.0. समजायलंय का? अजून एक गणित घेऊ. ठीक आहे. फास्ट लिहून घ्या जरा. वर्ग वर्गमूळ धन घनमूळ सगळं पॉईंट क्लिअर होतं. चल मस्त. मुलीनं झालं का सगळ्यांचं? काय लिहिणं आनंदाच काय झालंय? हा तोंड पिणं डाऊन झाले ते काम कसं झालंय का? असू दे व्हायला पाहिजे. झालं का? बघा अजून एक गणित समजावून सांगतो. हा 0.06 आणि 0.8 यांचा काय करायचंय? तिथं काय लिहायचं सांगा बरं? 6/100. इथं काय लिहायचं? 8/10. मसावी काढायचंय. 6 आणि 8चा मसावी काय आला? बेत्रिक 6 बेचोक मसावी शिकलोय ऑलरेडी. मसावी किती आला? 10. लसावी म्हणलं त्यातली मोठी संख्या कुठली सांगा? बस. आणि जर मसावी म्हणलं छेदाचा बारकी संख्या घ्यायची. लसावी म्हणली की मोठी संख्या घ्यायची. लसावी किती आला? 100. 200 ला आपण कसं लिहिणार? 0. बरोबर आहे का नाही? मयूर समजले ना? हा तर आनंद कुठे गेला एवढा दिवस? गोवाचे फिरून आला का? हा काय आले? हा लिहून झालं ना? चला बघा. आता देऊ का सोडवायला? या सोडवायला. चल 0.08 आणि 0.12 यांचा मसावी काढायचा. 0.08 आणि 0.12 यांचा मसावी किती? शिस्तीचा अंतर सोडवायचा. काही गडबड नका करू. 0.04 आधी कसं करायचं? 0.04 बरोबर. ठीक आहे. मुलींना आले का सगळ्यांचं? आले का मॅडम?
तुमचं आले हा कोरोना आले ना सगळ्यांचं बघा बरं इकडं तिथं काय लिहायचं सांगा बरं 8/100 लिहिलं बरोबर आहे ना तिकडं काय लिहायचं सांगा बरं 8/100 इकडं काय लिहिलं 12/100 8 आणि 12चा मसाला किती आला 2 येत नाही 4 2 8 4 त्रिकोण 12 इथं काय आलं 4 आणि लसावी काढायचं म्हणलं दोघांची मोठी संख्या कुठली 100 इथं काय लिहिलं 100 आन्सर काय आलं 0.04 क्लिअर होईल ना काय प्रॉब्लेम आहे अजून एक गणित घ्या समजायला का सगळ्यांना घेऊ जाणे आता काय चल मसावी करायचं 2 0.4 0.06 आणि 0.12 याचं काय करायचं मसावी करायचं येते का हा मतलब येते का सर हा चल 0.002 ओके 0.02 आले 0.02 ठीक आहे 0.02 मस्त प्रायव्हेट बोला मस्त आरटीओ 0.02 टोपी रेल्वे मुलींना आले का मॅडम थोडं तरी समजायले का समजायला थोडं आले का लक्ष द्या बरं इकडं इथं काय लिहायचं सांगा 2/1 इथं काय लिहायचं 4/10 इथं काय लिहायचं 6/100 इथं काय लिहायचं 12/100 एवढं तर बरोबर आहे का मसावी काढायचं समजा वरच्याचं काय घेतलं मसावी 2 4 6 आणि 12 कुठल्या संख्येने भाग करतोय 2 आणि लसावी म्हणल्यावर मोठी संख्या कुठली सांगा बरं इथे 100 आहे का लोक इथे 100 घेतलं मग याला कसं लिहायचं 0.02 आता तर क्लिअर झालं का काय प्रॉब्लेम आहे जरा अजून अवघड घेऊ थोडं या 0.1 2 3 4 5 हे 5 आणि 1.5 यांचा मसावी करायचा काढा शिस्तीत सोडवा बघा शून्य किती आहेत 3 2 5 शून्य येतात 5 0 5 शिस्तीत सोडा शिस्तीत आलं का तर थोडं फास्ट घ्या रे किती आलं 4 0 4 0 5 आले 5 0 5 0 5 आले बघूया बोला बोला लवकर 5 0 5 5 0 5 पाण्याची बॉटल घेतली त्याच्याकडून ठीक आहे पाण्याची बॉटल पास कर त्याची पूजा जात वगैरे रेडी पाण्याची बॉटल आले का आन्सर किती आले आले का आन्सर इथं काय लिहायचं सांगा 5 भागिले बोला किती लिहायचं 5 भागिले किती शून्य आहे का 1 2 3 4 5 6 आणि इथं काय लिहायचं 15 भागिले मसाल काढायचंय ना वरच्याचा मसाल घ्यावा लागेल 5 आणि 15चा मसाल किती आला 5 आणि या दोघांचा लसावी किती आला मोठी संख्या कुठली आहे आणि हीच मोठी संख्या आहे ना 1 2 3 4 5 6 3 3 6 बरोबर आहे आता याला कसं लिहिणार सांगा बरं 5 आहे तसं घर किती आहेत खाली एक घर आहे का नाही मग किती शून्य द्यायच्या 2 3 4 5 क्लिअर होईल पोलीस भरतीला असले क्वेश्चन येतात वन विभागाला जास्त येतात असले क्वेश्चन नेक्स्ट घ्या अजून एक देऊ का समजायले ना तुम्हाला तुम्ही कुठलेही पुस्तक सॉल्व्ह करा आर्यस अग्रवाल सॉल्व्ह करा खोकेडा कुठलं पाहिजे ते सॉल्व्ह करा हा चल मसाला करायचं उद्या राहू द्या 0.6 0.8
0.18 आणि 0.024 यांचा मसावी मस्त. 0.006 मस्त रे बाबांनो. डबल करी कर मला आन्सर. हा 0.006 0.007 हा 0.007 ठीक आहे. झालं का 0.007 आलं का नाही आले ना. चला बघा बरं इकडं इथं काय लिहिलं लक्ष द्या समजावं. 6 छेद किती 10 इथं काय लिहिलं 18 छेद 100 इथं काय लिहिलं 24 छेद बरोबर आहे का चुकीचं आहे इथपर्यंत बरोबर आहे. आता मला सांगा त्याचा मसाल काय येतोय 6 18 24 चा 6 लसाल म्हणल्यावर मोठी संख्या घ्या 1000 आहे का नाही म्हणजे इथं काय आलं वर 0.006 क्लिअर होईल का नाही सगळ्यांना समजायले काय प्रॉब्लेम आहे का. चल आता लसावी झाला मसावी झाला दशांशचा वर्ग घ्या. दशांशचा वर्ग दशांशचा वर्ग झालं बघा इकडे हो साहेब लक्ष द्या. मला सांगा 12चा वर्ग किती हो बरोबर आहे ना. 13चा वर्ग किती आहे 14 15 16 256 17 18 19 20 बरोबर आहे. आता बघा जर समजा असं म्हणलं 0.12चा वर्ग पहिल्यांदा पॉइंटचा विचार करायचा. तुम्हाला आकडा इथं काय दिसतोय 12चा वर्ग करा. 12चा वर्ग किती इथं पॉइंट नंतर घर किती या दोन नाही इथं बोला हे दोन्ही म्हणजे पॉइंट नंतर घर किती पाहिजे ते आपल्याकडे घर किती येते म्हणजे अजून काय पाहिजे आन्सर किती आलं 0.044 समजायले का नाही. आता बघा समजा 1.1 चा वर्ग 1.1 म्हणजे काय झालं 11चा वर्ग किती 121 पॉइंट नंतर घर किती येते 1 न 2 ला गुणा किती आलं म्हणजे पॉइंट नंतर घर किती पाहिजे ते 1 2 आन्सर काय आलं 1 पॉइंट संपला विषय. जर समजा असं दिलं 0.016चा वर्ग 16चा वर्ग किती 200 मला सांगा पॉइंट नंतर घर किती येते 3 ची दुप्पट कर 3 दोन्ही म्हणजे पॉइंट नंतर 6 घर पाहिजेत आपल्याकडे किती अजून किती शून्य 1 2 3 आन्सर किती आलं 0.3 वेळा 0 200 पण क्लिअर व्हायला लागले घ्या लिहून. काय सुद्धा अवघड नाही त्याच्यामध्ये एकदम बरोबर आहे. आता तोंडी आन्सर द्या तुम्ही सगळे. एनटीपीसीची डेट आली भावांनो बघा जे कोण असेल सांगा 9-10 तारखेला लेवल 6 होणार आहे. जे कोण मित्र वगैरे आहेत सांगा त्यांना माहित नसतंय ऑफिशियल आले म्हणा. ग्रुप डी वाले जून जुलै पासून चालू होते. पोलीस भरती महिन्याच्या अखेरपासून काहीतरी येईल अपडेट. उद्याचा अभ्यास झालाय का सगळ्यांचा हा चालू आहे काय उद्या काय नॉर्मल मावा किती रुपयाला आहे कोणत्या दिवसात किती वेळा खाल्ला पाहिजे बेसिक क्वेश्चन सगळे झालं का. आता काय 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 येणार आहे मला भावाला काय सांगू आता सांगा बरं लक्ष द्या. चला आन्सर द्या आता तोंडी 0.0015चा वर्ग तोंडी आन्सर द्या सगळं 225 येते बरोबर आहे का 5 225 येते का बरोबर आहे का 15चा वर्ग किती 225 पॉइंट नंतर घर किती 4 दोन्ही आपल्याकडे घर किती येते 3 म्हणजे अजून किती पाहिजे ते 5 पाहिजे 1 2 3 4 5 आन्सर किती आलं 0.50 225 क्लिअर व्हायला लागले. आता मला सांगा तुम्ही 0. याचा वर्ग करायचा 296 196 येतो पॉइंट नंतर घरी किती बघा बरं
11 शून्य 196 बरोबर आहे का? बरोबर आहे का? बघा 14 चा वर्ग किती? 196. पॉईंट नंतर घरी किती? 1 2 3 4 5 6 7 7 दोन्ही 14. दुप्पट करायचे बघ. आपल्याकडे घरी किती? आता 14 मधून 3 गेले राहिले किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पेपरला एवढं कधी येत नसतं. चला घ्या लिहून. लवकर लवकर लिहून घ्या. दशांश वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे संपूर्ण टाका. झालं का? आठवं समजायले ना? एक्स्ट्रा ठीक आहे. समजायला लागले. बोलायला समजायला सगळ्यांना. कुमार सर समजायला जाधव पोरांचं चेहरे एवढं घाण वाटायला लागले तर मुलींचं त्याच्यापेक्षा घाण वाटायला लागले. एवढं असते काय लागत? ग्राउंड एवढं झालंय का? अरे तुम्हाला अधिकारी व्हायचंय आणि तरी पण तुम्ही एवढं हे करायला लागलाय. पैसे घेताना माल घेताना बरं वाटेल की आता कष्ट करावं लागतं गेले बाबांना. चल सोडवा बरं. 0.009 चा वर्ग 0.009 चा वर्ग 4 शून्य मस्त रे बाबांनो. 4 शून्य 81 आले सगळ्यांचं अभिनंदन. 0.4081. अरे वा तर तुमचं पण तेच आले. हा 9 चा वर्ग किती? पॉईंट घर किती? 3 ची दुप्पट किती? आपल्याकडे घर किती? अजून किती शून्य? 4 पाहिजे. क्लिअर झालं का? सगळ्यांना समजायले ना? अजून एक घ्या. 0.019 चा वर्ग. ते परत पॉडमास मध्ये आपल्याला लागणार आहे. दशांशचा पॉडमास. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 0.019 30361 बरोबर आहे का? अरे वा 30361 मस्त मस्त आले. लक्ष द्या. 19 चा वर्ग किती? 361. पॉईंट नंतर घरे किती? 3 ची दुप्पट. आपल्याकडे घरे किती? इथे किती शून्य द्यायचं? माझं आन्सर किती आलं? 0.30361. क्लिअर व्हायला लागले? चला नेक्स्ट हेडलाईन द्या. दशांश वर्गमूळ. दशांश वर्गमूळ. दशांश वर्गमूळ. हा चला लिहून घ्या लवकर. टाकलं झालं. चला बघा इकडे वर एक लाईन टाका. दशांश वर्गमूळ. लक्ष द्या. 2 मिनिटं लक्ष द्या इकडे. लक्ष द्या. हे कशाचा वर्ग आहे? म्हणजे वर्गमूळ काय येतं? किती येतं? 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा. 25 कशाचा आहे? पेपरला असलं तरी आन्सर दशांश मध्ये. पेपरला काय येणार बघा. आता समजा विचारलं 0.0016 याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा. नीट विचार करा फक्त. 16 कशाचा वर्ग आहे? 4. 16 कशाचा वर्ग आहे? बरोबर आहे. एवढं एक काम करायचं. लिहिलं 4. घरी किती देतात? 4 चे निम्म घरी किती येते? 2 येते ती. पॉईंट नंतर 2 घर सरकवायची. पॉईंट नंतर किती घर सरकवायची? 2 घर सरकूया. एक ऑलरेडी एक घर आहे. किती आले? 0. समजायले का? जेवढी पॉईंट नंतर घर असतील ना त्याच्या निम्म घ्यायची. 5 असल्यावर सांगतो तुला. दिन तर थोडं सांगतो 5 असल्यावर काय करायचं. 0.1 2 3 4 36. मला सांगा 36 कशाचा? 7 चा. पॉईंट नंतर घर किती येते? 6 येते. 6 चे निम्म किती? 3 आहे का? पॉईंट नंतर किती घर आला पाहिजे ती? आपल्याकडे किती येते? 1 2 3. म्हणजे आन्सर किती आलं? 0.006. क्लिअर व्हायला लागले का नाही होत? समजायले ना? हे लिहून घ्या आपण थोडं.
सांगतो तुम्हाला. 5 घर असल्यावर काय करायचं, 7 घर असल्यावर काय करायचं, 11, 13 सांगतो थोडा दिवस. झालं का? निम्मी घर करायचे एवढं लिहा तिथं नोट म्हणून हे करा. जर दशांश मध्ये वर्गमूळ असेल तर पॉइंट नंतर जेवढी घरं असतील त्याचे निम्मा करायचे. काय झालं? झालं का? झालं ना सगळ्यांचं? बसून दाखवा. हा आता बघा बरं इकडं. समजा असं दिलं बॉक्स 0.1 2 3 4 5 6 64 दिलं. 64 कशाचं आहे? 8चं आहे. इथं 8 घेतलं. पॉईंट नंतर घरी किती येतील? 8 घरं येतील. 8ची किंमत किती? म्हणजे पॉईंट नंतर घरी किती पाहिजे ती? 4. आपल्याकडे किती येईल? अजून किती शून्य? 1 2 3. आन्सर किती आलं? 0.308. क्लिअर व्हायला लागले? नक्की क्लिअर व्हायला लागले? जर समजा असं दिलं 0.1 2 3 4 5 6 7 144. 144 कशाचं आहे? 12. हे 12 घेतलं. पॉईंट नंतर घरी किती येते? 10. 10ची किंमत किती? आपल्याकडे घरी किती? अजून किती शून्य? 1 2 3. आन्सर किती आलं? 0.3012. क्लिअर व्हायला लागले का? गॅलरीचा काय बनले चेहरा सरांना जरा ग्राउंड कमी घेत जावं म्हणा. कोणाचं चेहरा केल्यावर कसं व्हायचं? घ्या लवकर. झालं का मुलींना? किती झालं का? झालं ना? बसून टाकवा. दाखवा झालंय. पुन्हा झालंय. लास्टची गेम झाले का सगळ्यांचं? हा बघा इकडे आता. लक्ष देत आहे थोडं? समजा असं असलं 0.1 2 3 64. 64 कशाचं सांगा बरं? 8. बरोबर. मला सांगा पॉईंट नंतर घरी किती येतील? 5. किती घरं येतील? 5च्या निम्मा किती? 2.5 होते का नाही? 2.5 म्हणजे काय लिहायचं? 2 शून्य म्हणजे 2 पॉईंट वर बारका पॉईंट द्यावा लागेल. बरोबर आहे का नाही? आपण 2.5 म्हणजे आपण कसं लिहिणार? हे मोठं 2 टिंबक आणि 0.5 म्हणजे एक बारकं टिंबक. समजायले का? म्हणजे इथं काय येणार तुमचं? हे 2 मोठं टिंबक घ्यायचं आणि इथं बारकं घ्यायचं. बरोबर आहे का? लक्षात ठेवा, जेव्हा कधी पण पॉइंट नंतर सम संख्या पाहिजे. 2 4 6 8 10 12 14. त्याचं निम्म होतं. 7च्या निम्म 3.5 घ्यायचं नाही. 9च्या निम्म 4.5. 4.5 म्हणजे लिहिताना असं गोल करायचं आणि बारकं द्यायचं. कोण चालत असलं? हा झालं का? क्लिअर होतंय? याचं करायचं निघत नसते. हा निघत नसते. त्या 1 2 3 4 5 6 7 324. तोंडी सांगा बरं आता. 0.0018. बरोबर आहे का? मला सांगा 324 कशाचं आहे? पॉईंट नंतर घरी किती येते? 10च्या निम्मा किती? शून्य किती आहे? इथं घरी किती आहे? शून्य किती द्यायचं? बरोबर आहे ना? क्लिअर झालं का? जेवढी घरं येते ना त्याच्या निम्मा करायचं. बरोबर. चला वर हेडलाईन टाका. दशांशातून सर्वात देऊ का? बरं चल दशांश घन घ्या. दशांश घन दशांश घन टाका हेडलाईन. काय ना हळूहळू समजते. काय टेन्शन घ्यायचं. दशांश घन टाकलं. बघा इकडं लक्ष देते. मला सांगा 2चा घन किती हो?
तीनचा घन किती आहे मोठ्याने सांगा 4चा 64 5चा 6चा 7चा 8चा 9चा 10चा बरोबर आहे का आपल्याला काय करायचं आता दशांश मधला घन करायचा नीट कसं ना समजा 0.2 चा घन करायचा आहे कशाचा 0.2 चा घन तुम्हाला कशाचा घन पहिल्यांदा करायचा 2 चा घन 2 चा घन किती 8 केलं पॉईंट नंतर घरी किती 1 नाही तो कोणा 1 गुणिले 3 किती आलं म्हणजे पॉईंट नंतर घरी किती पाहिजे ते आपल्याकडे किती येते अजून किती शून्य आन्सर किती आलं 0.00 ह्याच बेसिक गोष्ट तुम्हाला मध्ये मास्टर करणार आहे लगेच तुम्ही फॉर्म्युला सोडवायचं असतं त्याच्या अगोदर पाठीमागं बेसिक काय काय ना ते बघावं लागतं जर डायरेक्ट घेतलं तर काय घंटा काय करत कोणालाच काय करणार नाही 0.0003 चा घन करायचा आहे पहिल्यांदा कशाचा घन करायचा 3 चा घन किती पॉईंट नंतर घन किती 3 3 9 आपल्याकडे घन किती येते 2 करायचे 9 नंतर घन गेले राहिले किती 7 अजून काय द्यायचं 7 0 1 2 3 4 5 6 7 क्लिअर व्हायला लागले मॅडम क्लिअर व्हायला लागले का क्लिअर व्हायला लागले चला घ्या शिस्तीत समजावून घ्या जरा का तर पोरांना ते दशांश म्हणले की घाबरून जाते ते पोरं काय नाही याच्यामध्ये मोबाईलची क्लॅरिटी म्हणजे काय असतं म्हणजे त्यात पिक्सल चांगले असते फोटो फाटत नाही फोटो चांगला दिसते माझं पण नाही एवढं आयफोन असल्यामध्ये काय त्याला हे असतंय काय हे आपल्यातल्या लोकांनी आयफोनला मोठं केलं आयफोन काय असतंय हे काय नसतंय आपलं शेवटी बारकं जे 1000 रुपयाचा मोबाईल असतात ना सगळ्यात भारी ते डोक्यात जात नाही हो पिक्सल काय घेऊन नाचतं पिक्सलला पिक्सल पाहिजे आपण त्या पोरगी मिळगे मोबाईल लागायला आपल्याला सारखं फोटो काढायचे सेल्फी टाकायचे चला हा मग काय पोरं करते पोरं लागली लावते रे लावते रे हा हा फोटो लागली पण लावते रे हा अरे पोरं आजकालची साड्या सुद्धा फिरते काय सांगता येत नाही पोरांचं त्या टिकटॉक साठी काय पण करते टिकटॉक इन्स्टासाठी काही करायला लागले हा बघा इकडे तशांचं काय करायचं आता कन्वर्ट करायचं लक्ष द्या मॅडम इथं काय घेतलं 27 कशाचं गाणं आहे 3चा गाणं आहे मला सांगा 64 कशाचं गाणं आहे 4 एवढं तर माहिती आहे तुम्हाला पण आपल्याला काय शिकायचं आहे दशांश मध्ये नीट लक्ष द्या कधी पण दशांश मध्ये दशांश घनमूळ करताना 3च्या पटीतल्या संख्या पाहिजे त्या कितीच्या पटीतल्या 2 जेव्हा वर्गमूळ काढत होतं तेव्हा समसंख्या पाहिजे त्या म्हणजे 2च्या पटीत होत्या का नव्हत्या 2 4 6 हे 2च्या पटीत होत्या घनमूळ करताना कशाच्या पटीतल्या पाहिजे त्या 3च्या पॉईंट नंतर घडी किती येते बरोबर आहे ही 27 कशाच आहे पॉईंट नंतर घडी किती येते 3 त्या 3 ला कशाने भागायचं माहिती आहे 3 ने भागायचं पॉईंट नंतर घडी किती येते त्या 3 ला कशाने भागायचं 3 ने 3 1 के म्हणजे पॉईंट नंतर किती घर आली पाहिजे ते ऑलरेडी एक घर आहे का नाही म्हणजे इथे किती आलं सर नाही समजलं बरोबर आहे अजून एकदा सांगतो बघा समजा 0.1 2 3 4 64 बरोबर आहे 64 कशाचं आहे 4चा आहे का पॉईंट नंतर घडी किती येते त्या 6 ला कशाने भागायचं 3 ने भागायचं 3 2 1 म्हणजे पॉईंट नंतर घडी किती असली पाहिजे आपल्याकडे किती येते अजून एक शून्य द्यायचं म्हणजे आन्सर किती आलं 0. आता क्लिअर व्हायला लागले बरोबर आहे या बरोबर झालं झालं घनमूळ झालं लसावी झालं मासावी झालं उद्या बॉडमास जिकडं तिकडं दशांश काही पण येऊ दे मग त्यात पोलीस भरती वन विभाग रेल्वे सगळ्या गोष्टीला क्लिअर होऊन जातं
तुम्हाला समजायला लागले ना सगळ्यांना का काय नाही समजत? हा आई समजते जरा थोडं तुम्ही टाइम घेतच नाही हो. काय झालं की लगेच तिकडं झालं पाहिजे. का हो सर मेसेज आलाय का? झालं बघायचं अजून समजावून सांगते. लक्षात मुलींना झालं का घेऊ? झाला पोरांना घेऊ बघा बरं लक्ष देत आहे का? समजा असं असेल 0.12345 125 कुमार 125 कशाचं आहे? 5 हे 5 घ्यायचं. पॉईंट नंतर घरी किती येते? 9 ला कशाने भागायचं? 3 3 म्हणजे पॉईंट नंतर घरी किती आली पाहिजे? आली पाहिजे का 3? आपल्याकडे घरी किती येते? अजून काय करायचं? योगेश बरोबर आहे 0. समजायले का आता तरी? आता 0.216 216 कशाचं आहे? 6 बरोबर आहे. पॉईंट नंतर घरी किती येते? 3 ला कशाने भागायचं? 3 1 पॉईंट नंतर घरी किती आले पाहिजे? ऑलरेडी एक घर आहे का नाही? म्हणजे आन्सर काय आलं? 0. संपला विषय. काय अवघड आहे? कधी समजायले? आनंद समाधान रेल्वे मुलींना समजायला ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मॅडम? चव्हाण हा झालं का? आज 4 पॉईंट क्लिअर झाले. वर्ग वर्गमूल धन घनमूल लसावी मसावी 6 पॉईंट झालं का? आता तोंडी आन्सर द्या बरं. बघू कोण आन्सर देते तोंडी. बघा इकडे 0.123456789 एवढं कधीच पेपरला येत नसतं. जर मास्टर जर कडू असला टाकते बघा मग. हा बोला 000 बोला गेला लवकर. 343 कशाच आहे? 7 लोक इथं 7 घेतलं. पॉईंट नंतर घरी किती येते? 12 कशाने भागायचं? 3 चौक म्हणजे पॉईंट नंतर घरी किती पाहिजे? 4 पाहिजे. आपल्याकडे किती येते? अजून किती शून्य पाहिजे त्या? 3 पाहिजे त्या. बरोबर आहे का? आन्सर किती आलं? 0.0007. नेक्स्ट घ्या बरं. 0.1 2 3 4 5 6 512. चला 512 कशाच आहे? बघा आता पॉईंट नंतर घरी किती येते? 00 बरोबर आहे का योगेश? काय आले? 2 0 बरोबर आहे. 512 कशाच आहे? पॉईंट नंतर घरी किती आहे? भागिले 3 3 म्हणजे पॉईंट नंतर घरी किती पाहिजे? आपल्याकडे किती येते? अजून किती शून्य? 1 2. आन्सर किती आलं? 0.00. क्लिअर व्हायला लागले? चला समजायला ना आता? काय लिहून द्यायची गरज आहे काय? आज फास्ट झालं. हा झालं का? अजून एक देऊ का सोडवायला? सोडवायला देतो म्हणजे प्रॅक्टिस होईल तुमची. या लिहून तोंडी आन्सर येते मला माहिती आहे तुमचं. तुम्ही साधी पोर आहे. मी सुरू DRDO तिथनं जॉब सोडून इकडे क्लासला आलोय माझ्याकडे. हलकं माहिती करावं. तिथे तर नासामध्ये होतं वाटतं तो. डोनाल्ड ट्रम्प वगैरे यांची बाबतीत आहे वाटतं आहे का? या लोक रेल्वे समजायचे. आता कोणी आन्सर देत आहे का? बघा बरं हा एक्स्ट्रा लक्ष द्या. 0.123 729 हो काही असले का तिथं पेपर दे. काय येतं? 729 कशाचं आहे? 9 मस्त. 0.9
0.09 बरोबर आहे का? 7 चेक मध्येच कशाच आहे? पॉईंट नंतर घरी किती आहेत? भागिले 3 दोन्ही बरोबर आहे. आपल्याकडे घरी किती आहेत? अजून एक पाहिजे. आन्सर किती आलं? 0.0. क्लिअर व्हायला लागले ना? काय प्रॉब्लेम आहे? आता वर हेडलाईन टाका दशांशचा पॉडमास. दशांशचा पॉडमास. या दशांश मध्ये एवढं शिकायचं आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, मग पॉडमास. पॉडमास दशांशचा पॉडमास हे महत्वाचं आहे. प्रत्येक पेपरला 1 मार्काचं गणित. प्रत्येक तुम्ही कुठलेही चेक करा. आणि जर पेपर तुम्ही मुंबईच्या पेपरला बघितलं असेल तर 0.25 0.50 असलेला असं विचार होतं. 1.25 वगैरे पोरं स्किप करतायत असले गणित. का स्किप करायचे? कोणते चॅप्टर आहेत असले? झालं का? चला ठीक आहे करूया. जीके काय चालू आहे आपलं? काय चालू आहे? हा नदीकाठी झाले की नदीकाठी सैन्य अभ्यास चालू आहे ना? चला किती झाले सैन्य अभ्यास? 6 झालंय का? अक्षर तर लगवा एवढी भाडायची सगळ्यांची. झाले का बाबांनो? हे लक्ष द्या. काय हो मुझ्यावर होत आहे भाई सर लिहा काढून द्या पावली वय जरा नीट करा बरं तुम्ही. चल लक्ष द्या. मला सांगा वरून देवळ कुठे गेलता? फ्रान्सला. शक्तिमान कुठे गेलता? फ्रान्सला. हँड इन हँड मैत्री झाले का? नाही झालं. खंजर झाले का? खंजर खुपसल्यावर मला आवाज कसा येतो? तिला आवाज येतो का नाही? नंतर गरुड कुठे जातोय? फ्रान्सला. नंतर अजून कुठलं झालं? वज्रप्राण. ठीक आहे चल. मला सांगा नेक्स्ट सैन्य अभ्यास आहे बघा मालाबार. कुठला आहे? मालाबार. हा सैन्य अभ्यास भारत आणि कुठल्या 2 देशामध्ये. नीट लक्ष द्या. मालाबार वरचा शब्द काय बोलतोय? बार. बार बार. बार मध्ये लोक कशाला जाते? दारू प्यायला जाते. दारू प्यायला जाते रे. पण बार मध्ये कोण जाते? ते अमीर लोक जाते का नाही? आम्ही काय सगळेच जाते. बरोबर आहे. कोण जाते ती? अमीर. म्हणजे भारत व अमेरिका. म्हणजे कुठल्या 2 देशामध्ये? भारत व अमेरिका. समजायला लागले का? नंतर बघा दोस्ती. दोस्ती हा सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशामध्ये? दोस्ती मला सांगा आपला जर दोस्त कोण असेल आपण त्याच्यावर पाहिजे तेवढा माल खर्च करतो का नाही? तुला दारू प्यायचं आहे, सिगरेट प्यायचं आहे, काय प्यायची कर सांगतोय. मालाबार भारत अमेरिका जपान. जपान पण आहे याच्यामध्ये. त्रिपक्षीय सैन्य अभ्यास येतो. हा दोस्तीमध्ये मला काय सांगा दोस्तीमध्ये आपण माल खर्च करतो का नाही? म्हणजे माल काय झालं? भारत व मालदीव. मालदीवची राजधानी काय? माले. हा अमेरिकेची काय? वॉशिंग्टन डीसी. आणि वॉशिंग्टन डीसी कुठल्या नदीच्या किनारे? पोटोमेक. आणि जपान कुठल्या ह्याच्यावर? जपानची राजधानी काय? आणि टोकियो कुठल्या नदीच्या किनारे? आराकावा. हा नंतर बघा अजय योद्धा किंवा कोप घ्या. कोप सैन्य अभ्यास. कोप वरनं काय झालं? कापणी. मला सांगा कुठल्या देशाला सगळ्यात जास्त कापणी देऊ? अमेरिकेला कापणी का नाही ती? पाकिस्तानला कोण कापायला लागले? अमेरिकेला कापणी देते. सगळ्यात जास्त कापणी ती कोणाला? अमेरिकेला. म्हणजे कोणासोबत आहे? भारत व अमेरिका. याबद्दल सैन्य अभ्यास